जेव्हा मी तेंडुलकरांना सांगितली तर तेंडुलकरांना म्हटलं, बघा तुम्ही मला म्हणता की आता मुलाखती घेण्यात खूप वेळ घालवतेस, तुझी ऊर्जा खर्च होते, त्यापेक्षा तू स्वतंत्र लेखन कर. तर म्हटलं बघा की ह्याच्यातनं हा जो मला माणूस समजायला मदत होते ना, व्यक्तिरेखा समजायला, त्यासाठी म्हटलं मी मुलाखत घेते. मी 3 वर्ष रशियन शिकले, BA केलं, आणि तेव्हा मला जे काही मनामध्ये उमटत होतं, म्हणजे साहित्य मी तेव्हा पहिल्यांदा शिकले, कारण त्याआधी मी सायन्स ग्रॅज्युएट होते. जागतिकीकरणा संदर्भात काही लेखकांना जर काम करायचं असेल तर एक स्कॉलरशिप होती, ती मला मिळाली ठाणेदार फाउंडेशनची, आणि त्यामुळे मी भारतभर अशी ज्यांची मुलं परदेशी आहेत अशा पालकांना 250 पालकांना मी प्रत्यक्ष भेटले. मगाशी म्हणालास की पुण्या मुंबईत इतके इतके असतील, पण इचलकरंजीत मी 2010 साली 90 पालक मला माहिती झाले की ज्यांची मुलं परदेशी आहेत. आमचं जे माळमड्डीला घर होतं माझ्या आजोबांचं, तर त्याच्या बाहेर 3 खोल्या होत्या, तिथे GA राहायचे सुरुवातीच्या काळात. तर माझी आत्या आणि ते एका कॉलेजमध्ये शिकवायचे सुद्धा. तर त्यामुळे धारवाडशी कनेक्शन, आणि आमच्याकडे सगळे जमले की कायम कानडी बोलायचं. 89 भिंत पडायच्या आधीचा काळ. तर तेव्हा पूर्व जर्मनीतल्या लोक जेव्हा विलिनीकरण झालं तेव्हा त्यांना जे सोसावं लागलं किंवा जे स्वतःमध्ये बदल करावे लागले, शिकावं लागलं, स्वतःला प्रोजेक्ट करावं लागलं, हे कम्युनिस्ट राजवटीमध्ये होत नव्हतं. तरी गे कपल ची कथा असली तरी कथा आईची आहे. आईला जेव्हा लक्षात येतं की माझा मुलगा गे आहे, तेव्हा तिच्या मनातली सगळी खळबळ आहे, आणि ती मी लिहिली 2003 मध्ये. तर तो मला उधळून, मी जी काही शांत होते, मी मोकळी होते, त्यासाठी मी लिहिते. नमस्ते निलिमाताई, तुमचं बुकब्रो मध्ये स्वागत आहे. पण नेहमी साधारणतः सगळे माझ्या घरी येतात, तर आज आता म्हणजे मी तुमच्या घरी आल्यामुळे असं हे उभयपक्षी आम्ही बहुतेक आता स्वागत आपल्याला करायला पाहिजे, नाही का, की तुम्ही तुमच्या घरात माझं आणि माझ्या उपक्रमात तुमचं. तुझं स्वागत तर खूपच आहे, कारण की तुझा हा उपक्रम मी सुरुवातीपासून बघतीये आणि तुझ्याबद्दलच माझ्या मनात खूप लहान असलास तरी खूप आदर आहे. अरे काय, प्रत्येक म्हणजे मला असं वाटतं की देवानी एखाद्याला किती द्यावं, तर त्याचं उदाहरण म्हणजे तू आहेस. आणि नुसतं देवानी देऊन तू थांबलेला नाहीयेस, तर तू स्वतःच्या मेहनतीने त्याच्यामध्ये अजून रंग भरत चाललायस, आणि अजून तुला खूप दिवस आहेत, खूप वर्ष आहेत ते सुंदर चित्र पूर्ण करायला. त्यामुळे तुझं स्वागत करायला मलाही खूप मनस्वी आनंद होतो. थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं, जर मी असा वाढत आणि विस्तारत जाणार असेल तर तुमच्यासारख्या अनेक लेखकांनी जे चांगले म्हणजे त्यांच्या पुस्तकांमधनं संस्कार केले, त्यातनंच खरं तर आपण वाढत जातो, आपले विचार विस्तारत जातात. आणि आज मला माहिती आहे की निलिमाताईंचे अनेक चाहते देखील आहेत, कारण त्या इतकी वर्ष सातत्यानं लिहित आहेत आणि त्यांचा खूप विस्तृत अनुभव आहे. म्हणजे लेखनाच्या याच्यावर तर आपण बोलूच, पण त्यांनी संपादनही अनेक केलंय. मला वाटतं मिळून साऱ्या जणी आणि सुरुवात झाली स्त्री आणि किर्लोस्कर मधनं तुम्ही 1 वर्षभर, नंतर मग काही मध्ये वर्ष गेली, जेव्हा मला लक्षात आलं की मला आजही मला तेच वाटतं की मी संपादक म्हणून मोठं होण्यापेक्षा माझा कल हा लेखकाचा आहे, पिंड हा आहे तो लेखनाचा आहे. लेखनातली एक जी शिस्त असते, पुस्तक एखादं तयार होताना जो नीटनेटकेपणा लागतो, जो संहितेत लागतो, तो निलिमाताईंच्या सगळ्या पुस्तकात आहे. मग त्या कथा असू देत, कादंबरी असू देत, नॉन फिक्शन असू देत, मुलाखतींचं पुस्तक असू देत. अनेकदा काय होतं माहितीये, लेखक स्वतःच्या कल्पनेत खुश होतो आणि तो वाहवत जातो. तर तसं इथे तुम्हाला कुठेही दिसणार नाही. त्या स्वतःच्या शब्दात टाप टीप बसलाय, तसंच त्यांचं लेखन आहे असं खरं म्हणायला पाहिजे. पहिला थेट प्रश्नाकडे येतो, आपण इथूनच चालू करू. पंचतारांकित दुनियेत
मला वाटतं हे खूप गाजलं होतं पुस्तक आणि मी खूप वर्ष याचा बोलबाला ऐकतोय. हे आत्ताही मला वाटतं नवी आवृत्ती आली आहे का? हो कारण हे कव्हर आणि हे सगळं हो नवं दिसतंय. 20 वर्षांनी जवळपास पुन्हा दुसरी आवृत्ती आली. आली आहे, म्हणजे याचा अर्थ आत्ताही ते प्रस्तुत असणार असं प्रकाशकांना वाटत असलं पाहिजे, त्याशिवाय येणार नाही ती. तर ह्या पुस्तकाविषयी काय सांगा, का लिहिलं, कसं लिहिलं? होम सायन्स करताना आम्हाला आमच्या अभ्यासक्रमा अंतर्गत ब्लू डायमंड मध्ये एक ट्रेनिंग होतं. ते ट्रेनिंग मी घेतलं, मी रमले. त्यानंतर मला फ्लॉवर अरेंजमेंटचा मी व्यवसाय केला 21 वर्ष. मी जे तिथे शिकले होते आमच्या कोर्समध्ये. तर म्हणजे जाता जाता मी ते पण एक सांगते की आम्हाला नेहमी पोळी भाजीचं कॉलेज असं म्हटलं जातं की होम सायन्स म्हणजे काय, पोळी भाजी काय शिकवतात. पण मी 21 वर्ष काय पुष्कळ त्याही नंतर माझी पोळी भाजी मी माझ्या व्यवसायातून कमावली, जे मी होम सायन्स मध्ये शिकले होते. तर त्यामुळे तिथे मी जे ब्लू डायमंड मध्ये जे ट्रेनिंग घेतलं त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्याच पद्धतीचं ट्रेनिंग होतं. फ्लॉवर अरेंजमेंट हा 1 तासाचा भाग होता. आणि मग ते त्यांनी मी समृद्ध झाले. पण बास, म्हणजे ही गोष्ट 81-80 सालची. आणि तेव्हा मला वाटतं हॉटेल मॅनेजमेंट वगैरे काही कुठे कॉलेजेस नसणार, नाही होतं, पण कमी पदवी नव्हती. आता जितकं आपल्याला सगळीकडे सर्रास देतं तसं, किंवा त्याला ग्लॅमर पण नव्हतं. म्हणजे मला लगेच ब्लू डायमंड मध्ये नोकरीची ऑफर आली, पण माझ्या बाबांनी मला करू दिली नाही की छे हॉटेलमध्ये काय नोकरी करायची. बघा, लेखिका तुम्हाला व्हायचं होतं. तर मग जेव्हा मी लिहायला लागले 2000 साली 99 मध्ये नेमकेपणाने, तर 99 मध्ये मी श्री किर्लोस्कर मध्ये नोकरीला लागले. आणि संपादन करता करता मला, किंवा त्या अगोदर मी रशियन करत होते. मी 3 वर्ष रशियन शिकले, BA केलं. आणि तेव्हा मला जे काही मनामध्ये उमटत होतं, म्हणजे साहित्य मी तेव्हा पहिल्यांदा शिकले, कारण त्याआधी मी सायन्स ग्रॅज्युएट होते. म्हणजे साहित्याचा जो संबंध आला तेव्हा मला जे मनामध्ये उमटायला लागलं, रशियन मध्ये लिहिणं काय, वाचणं सुद्धा शक्य नव्हतं 3 वर्षाच्या अभ्यासामध्ये. जरी मी टॉपर होते युनिव्हर्सिटीत तरी सुद्धा वाचता येत नव्हतं तेवढं. मग मनात जे उमटत होतं ते मी मराठीत लिहायला लागले आणि अचानक मी मराठी लेखकच झाले. आणि बघता बघता म्हणजे आता हा सलग 25वं वर्ष आहे माझ्या लेखनाचं. आणि मी लिहितेय, इतके वर्ष सातत्याने लिहितेय. रशियन कोर्स करून आपल्याला एक पंचतारांकित लेखिका मिळाली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, ब्लू डायमंडच्या रस्त्यातनं आलेली. आता तुमचं हे पंचतारांकित दुनियेत ज्यावर आता आपण बोलत होतो ते नॉन फिक्शन मधलं एक महत्वाचं पुस्तक असेल, तर इकडे जे आहे ना, हे जास्त आहे बघा, पारडं जड, हे सगळं फिक्शनचं आहे. कथा आहेत, लघु कादंबरी आहे, कादंबरी आहे. खरं तर कथांमध्येही काही लघुकथा, दीर्घकथा असं व्हेरिएशन आहे. आणि रंगभान नावाचं जे एक पुस्तक आहे निलिमाताईंचं, तर ते ना मी असं सहज घेतलं हातात आणि एकदम मी थांबलो, कारण त्याला प्रस्तावना कोणाची होती माहितीये? विजय तेंडुलकरांची. म्हणजे मला अजिबात माहित नव्हतं की विजय तेंडुलकरांची प्रस्तावना तुमच्या कुठल्या संग्रहाला आहे वगैरे. आणि त्यांनी ती इतकी सुंदर लिहिली आहे. म्हणजे प्रस्तावना एकतर कशी लिहावी, इन्फॉर्मल आहे, ते खरं पत्र आहे, पण त्याच वेळी ती समीक्षा देखील आहे, अतिशय हुशारीने केलेली आहे. त्यातलं एक जो भाग मला आवडतो तो मी आधी वाचतो, की धाडसी मने अस्वस्थ असतात. तेंडुलकर लिहितात, धाडसी मने अस्वस्थ असतात, किंबहुना अस्वस्थ मनच धाडसाला प्रवृत्त होतं. निलिमा, तुझ्या व्यक्तिमत्वात हा अस्वस्थपणा भरपूर आहे आणि तो तुझ्या लेखनाच्या सत्याच्या शोधात पदोपदी जाणवतो. सत्य नावाचे काही नसतेच, निदान ते निर्विवादपणे हाती लागत नसते. त्यामुळे प्रामाणिक आणि धाडसी लेखकाचे स्वतःचे एक सत्य तो मांडतो. एखादा अपवाद सोडला तर पूर्ण समाधान न देणारे, पण अधिक अपेक्षा निर्माण करणारे, कादंबरीचे विषय कथेत कोंबणारे, तरी स्वतःची एक ताकद असलेले नक्कीच वाचनीय लेखन आहे. रागावलीस? याला उत्तर म्हणून, मागे मी तुझ्या लेखनाला नाक मुरडल्यावर चिडून लिहिलीस तशी एक नवी कथा पुन्हा लिही, ते मी वाचेन. तेंडुलकर जोपर्यंत होते तोवर मी जवळपास 150-200 मुलाखती, कारण सुरुवातीच्या काळात मी खूप जास्ती मुलाखती घेतल्या, त्यामुळे ते होते तोपर्यंत माझ्या 150-150 मुलाखती झाल्या होत्या. आणि ते नेहमी मला म्हणायचे की तू चांगली मुलाखत घेतेस, ती लिहिण्याची तुझी वेगळी शैली आहे, तू माणूस उभा करतेस. म्हणजे मी तेव्हाच गौतम राज्याध्यक्षांची मुलाखत घेतली होती. नंतर मी ती इतकी चांगली झाली की मी एक प्रकट पण मुलाखत घेतली त्यांची. आणि त्यांचा मला फोन आला की मी जसं छायाचित्र घेतो, म्हणजे मी माणूस पकडतो छायाचित्रात,
वा, तसं तू माझं लेखनातून छायाचित्र घेतलंयस, क्या बात. तर ही किती फार सुंदर मोठी दाद आहे. दाद आहे. गौतम ही दाद राजाध्यक्षांनी अशी एका कलाकारांनी दिलेली मोठ्या दाद मोठी, ही आणि मी महत्वाची. नवखीच होते की. हं. आणि तेव्हा मी ही गोष्ट जेव्हा मी तेंडुलकरांना सांगितली, तर तेंडुलकरांना म्हटलं, बघा तुम्ही मला म्हणता की आता मुलाखती घेण्यात खूप वेळ घालवतेस, तुझी ऊर्जा खर्च होते, त्यापेक्षा तू स्वतंत्र लेखन कर. तर म्हटलं, बघा की याच्यातनं हा जो मला माणूस समजायला मदत होते ना, व्यक्तिरेखा समजायला, खरंय. त्यासाठी म्हटलं मी मुलाखत घेते. आणि मग तिथून तुम्ही त्या खऱ्याखुऱ्या माणसांकडनं या सगळ्या पात्रांकडे आला. हा, म्हणजे यातलं सगळ्यात आवडलेलं तुमचं स्वतःचं पुस्तक कुठलं आहे मला सांगा. इतका तुमच्या या कथासंग्रह कादंबरी, इथे रंगभान आहे, शीर्षक सहज तुम्हाला ऐकवतो. रंगभान, धुक्या पल्ल्याडच्या कथा, झळाळ, नंतर भवतालचं कव्हर छान आहे, वेगळं आहे. चंद्रमोहन कुलकर्णी. कार्डिओग्राम एकदम अगदी वेगळं आहे. आणि याला काय म्हणायचंय मला कळलेलं नाही अजून. लघु कादंबरी म्हणायची, दीर्घकथा म्हणायची, काय नक्की, पण त्यावर बोलू. निज खूण. आणि सगळ्यात महत्वाची माझ्या मताने एक वेगळी कादंबरी म्हणजे गाज, मच्छीमारांच्या आयुष्यावरची. इतकी सगळी जी आहेत, यातलं तुम्हाला सगळ्यात आवडलेलं पुस्तक कुठलं आहे आणि त्यावर बोलू. गाज. आता गाजवर आम्हाला माहिती सांगा. मला खूप माझं लेखन जे काही आवडलं, तर त्याच्यामध्ये खरं तर लेखकाला सगळंच आवडत असतं आणि ते तेव्हा त्या क्षणी खूप भिडत असतं, म्हणूनच आपण लिहित असतो. पण ही गाज नावाची जी कादंबरी आहे, त्याचं मुखपृष्ठ सुद्धा रवी मुकुल यांनी इतकं सुंदर केलंय. तर ही गाज कादंबरी सुचली कशी, इथपासनं ती एक कहाणी आहे खरं तर. की आम्ही बातम्या बघत होतो आणि पर्सिन नेटच्या बातम्या टेलिव्हिजनवर दाखवत होते. तर मी आणि माझा नवरा, आम्हाला कोकण फिरायला अतिशय आवडतं, आम्ही इतक्या वेळा कोकणात जात असतो. तर मी नवऱ्याला म्हणलं की अरे, आपण इतक्या वेळा कोकणात जातो, पण आपल्याला काही त्या मच्छीमार जे काही आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काही म्हणजे काही माहिती नाही. तर मला खूप इच्छा होतीये की जाऊन त्यांच्याबद्दलचं थोडंसं काहीतरी जाणून घ्यावं. आणि मग हे आज ऐकायला सुद्धा कळलं. आता मी आजी झाली आहे, माझे आई वडील 90 वर्षाचे झालेत, त्यामुळे आता मी अशी मनात आलं की बाहेर नाही पडू शकत. पण तो एक काळ होता किंवा तेव्हा मला ते जमलं की मी अक्षरशः उठले आणि मालवणला जाऊन एक 8-10 दिवस राहिले. आणि तिथे मी मच्छीमारांना भेटणं इतकं काही सोपं नव्हतं, कारण की मी अशी शहरी. नवरा 1-2 दिवस थांबला, मी हॉटेल वगैरे बुक केलं आणि मग तो परत आला. पुढे संपूर्ण दिवस मी एकटी राहिले. आता मच्छीमारांना त्यांची भाषा मालवणी. मग आपल्याला असं असतं ना की आपण पटकीन या मच्छीमारांना कोळी म्हणतो. म्हणजे मुंबईच्या जवळपासचे आपण जे शहरी लोक आहोत, आपल्याला मच्छीमार म्हणजे कोळी इतकं बेसिक माहिती असतं. तर मी जेव्हा तिथे गेले तेव्हा मला कळलं की नाही, कोळी फक्त मुंबईचे, इथले गापते, मालवणचे गापते. मग मी त्या गापत्यांची माहिती घ्यायला सुरुवात केली. तिथे मी असंख्य लोकांना भेटले, म्हणजे शाळेमध्ये जाऊन मी चौकशा केल्या किंवा एखाद्या दुकानात मला कोणीतरी सांगितलं की हा दुकानदार आहे ना मेडिकल स्टोअरवाला, तर तो मूळचा मच्छीमार समाजातला आहे, पण त्यांनी आता दुकान टाकलंय. म्हणजे तो माझ्याशी बोलला किमान. बाकीचे लोक ना बोलायला पण तयार नाहीत, कारण ही अशी शहरी बाई, त्यांची भाषा मालवणी किंवा त्यांचं राहणीमान वेगळं, त्यांचे ते जे वाडे होते मच्छीमार समाजाचे, तिथे खूप मांजरी, तिथे मला मांजराची भीती वाटते, तिथे खूप ते मासे वाळत टाकलेले, त्या माशाच्या वासाचा मी मासे खाणारी नाहीये फारशी, अगदी क्वचित कधीतरी खाते. माशाचा वासाचा मला मळमळायला लागायचं. पण तरी सुद्धा मला त्यांचं जगणं इतकं माझी उत्सुकता वाढवणारं ठरलं की मी 10 दिवस तरी तिथे राहिले. त्यानंतर मी रत्नागिरीला गेले. प्रत्यक्ष जे पर्सिन नेट म्हणजे काय, पर्सिल म्हणजे पर्स इन, म्हणजे आपण जो बटवा असतो ना, असा पूर्वी बायकांचा असायचा की असं करायचं आणि ते ओढायचं की ते आतला माल सगळा आत राहतो. तर तसे मासे पकडले जातात आणि त्याच्यामध्ये छिद्र इतकं बारीक असतं की त्याच्यात अगदी अंड्यावरचा मासा सुद्धा पकडला जातो. आणि म्हणून त्याला जे जुने जाणते मच्छीमार आहेत त्यांचा विरोध आहे. कारण की जर आपण ज्या व्यवसायावर मोठे होतोय त्या व्यवसायाच्या मुळाशी कोणीच जाऊ शकत नाही. आणि ह्यांचं राहणीमान किंवा त्यांची जीवनशैली ही खरोखरी इको फ्रेंडली म्हणता येईल अशी आहे की ते ज्या निसर्गावर जगतात, निसर्गातला माशावरती ते जगतात आणि मासे पण म्हणजे माशांना पण जगवतात. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मी हे सगळं जाणून घेतलं. त्यानंतर मी पुण्याला आले आणि खूप विचार केला
की मी एवढी माहिती घेतली. तेव्हा काही मला कादंबरी लिहायची डोक्यात सुद्धा नव्हतं. मी माहिती घेण्यासाठी गेले होते. मी म्हटलं एवढी माझ्याकडे माहिती आहे, आता मी काय करू याचं. मी तेव्हा लोकसत्ता, सकाळ, साप्ताहिक सकाळ, चतुराम अशा ठिकाणी लिहायचे. पण अशा ठिकाणी मी लिहिलं तर कोण वाचणार आहे. आपल्या शहरी लोकांना काय पडली आहे त्या माशाच्या बद्दलचं वाचायची ना. मग मी शांत राहिले. तर सगळं माझ्याकडे जे काही माल जमला होता तो मी तसाच ठेवला अनेक दिवस. ती फायली 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 आणि मन मात्र विचार करत राहिलं. आणि त्यातून ही 3 भाऊ, आई वडील आणि त्यांचे जगण्याचे संघर्ष यावरची ही कादंबरी मी लिहिली. आणि मला खूप ह्या कादंबरीने मला खूप समाधान दिलं की आपण एखाद्या गोष्टीचा मागोवा घेत, एखाद्या विषयाचा मागोवा घेऊ शकतो. त्याच्यावरती इतका अभ्यास आहे आणि त्या लेखनामध्ये कुठेही मी अभ्यास केलाय म्हणून लिहिलंय असा आव मी आणलेला नाहीये. तर तो सहज, कारण तो अभ्यास झाला होता आणि नंतर लेखन झालं होतं. त्यामुळे त्या अभ्यासातून ही सिद्ध झाली कादंबरी. आणि म्हणून मला खूप जवळची आहे की मला अजूनही अशा प्रकारचं लेखन करायला आवडतं असं मला एक वाटतं की अभ्यास करायचा आणि मग लिहायचं. मला छान आता वाटलं तुमचं हे सगळं ऐकताना. या जगाचा अगदी मी एक दिवस फक्त अनुभव घेतला होता. तो माझं 9X वाहिनीसाठी गाण्याचं शूटिंग होतं आणि ते माझे सासरे आहेत ॲडव्होकेट दिलीप भावे, ते रत्नागिरीत असतात. म्हणजे जावई आहे मी कोकणचा. त्यामुळे मला आमच्या भावे काकांनी त्यांचे एक क्लायंट होते, तर ते सगळे मच्छीमार होते. तिकडचे जे बरेच मुस्लिम बांधव तिथे आहेत, मच्छीमार, मोठी कम्युनिटी आहे त्यांची. तर त्यांनी आम्हाला उदार हस्ते एक बोट शूटिंगला दिली होती आणि सावनी आम्ही होतो आणि आमची सगळी टीम होती अख्खी आणि सारंग कुलकर्णी होता आणि आम्ही जाऊन शूट केलं होतं. कथा तुमच्या इतक्या सुंदर सुंदर कथा आहेत. काय सांगाल आमच्या बुकब्रोच्या प्रेक्षकांना? तुम्हाला तुमच्या कुठल्या आवडतात, आत्ता कुठल्या आठवत आहेत, कुठल्या कथांविषयी सांगायला आवडेल? की धाडस करणारी मी जी पहिली कथा लिहिली ती एका गे कपलवरची लिहिली. आणि मी नेहमी म्हणायचे, मी तेंडुलकरांनाही हा प्रश्न विचारला होता की मला काही पण दिसतं ना तर ते एका बाईच्या नजरेतून दिसतं. तर त्यांनी मला खूप सुंदर उत्तर दिलं होतं की मग पुरुष व्हायचा प्रयत्न कशाला करतेस, जसं दिसतं तेच मांड. तर तसं मला ती जरी गे कपल ची कथा असली तरी कथा आईची आहे. आईला जेव्हा लक्षात येतं की माझा मुलगा गे आहे तेव्हा तिच्या मनातली सगळी खळबळ आहे. आणि ती मी लिहिली 2003 मध्ये. त्याला दिल्लीच्या कथा आणि विपुलश्री कथा असं त्या दोघांनी मिळून त्याचं ते पारितोषिक दिलं होतं. ते पारितोषिक मिळालं. आणि गंमत म्हणजे तिथे ती कथा इंग्लिशमध्ये होते आणि मग ती लोक म्हणजे सगळ्या स्टेटचे लोक वाचतात. तर ज्यांना कुणाला माझं इंट्रोडक्शन झालं की हिने ती कथा लिहिली आहे, सगळे माझ्याकडे बघायचं की तुझ्यासारखी म्हणजे एक काय म्हणूया गृहिणी लोकची बाई अशा विषयावरती कथा लिहिते आणि क्या बात आहे. ते माझं. आणि 2003 मध्ये मला वाटतं समलैंगिकता हा आता इतका खुलेपणाने नव्हता. 20 वर्षांपूर्वी बोलला जात, किंबहुना अनेकांना कल्पनाही नव्हती की असं जग आता आलंय भारतात, किंवा होतच ते पण बाहेर यायला लागलं. त्या काळात तुम्ही ती मला वाटतं कथा, तर त्यामुळे मला ती अपुरी वाटली. त्यानंतर मी त्याच्यावरती एकांकिका लिहिली आणि आता कोविड काळात मी त्याच्यावरती पूर्ण 2 अंकी नाटक लिहिलंय, जे मी अजून कुणाला म्हणजे वाचन सुद्धा त्याचं केलं नाहीये. मला बुकब्रो इज ऑल फॉर डिस्क्लोजर्स. त्यामुळे आमच्याकडे नेहमी तुम्हाला फ्रेश माल काय ते दिसत असतं. तसं आपल्याला कळलंय की आता निलिमाताईंचं समलैंगिक एका पुरुष 2 पात्रांचं एक नाटक, आणि ते पुन्हा आईच्या नजरेतलं नाटक आहे. आणि त्यासाठी मी भरपूर काउन्सिलर्सना भेटले, स्वतः जे आहेत समलैंगिक अशांना भेटले. आणि आता ते ओपननेस जो आलाय तर मुलांनी मला सांगितलं की त्यांचे प्रॉब्लेम्स काय. तर हाच असा ही एक जशी वेगळी कथा मला वाटली, तशा माझ्या काही जाहिरात क्षेत्रातल्या कथा आहेत किंवा काही कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कथा आहेत. त्यासाठी मी माझ्या नवऱ्याने अनेक वर्ष कमिन्स इंडियामध्ये काम केलंय. त्यामुळे त्याचे सगळे जे काही कलिग्ज आणि तर त्या सगळ्यांना मी खूप त्रास देत असते त्यांच्याकडनं. आणि
माहिती घेत असताना ते लोक म्हणतात बापरे हिला काही सांगायला नको, कधी त्याची गोष्ट तयार होईल असं. लेखकाची धास्ती. तर हा खरंय. तर त्यामुळे मला हे सगळे जे काही आहेत जे प्रत्यक्ष मी अनुभव नसतील घेतलेले कदाचित, पण जे तुमच्या यजमानांमुळे जे परोक्ष अनुभव घेतले असं आपण म्हणू शकतो, तेही कुठेतरी तुम्ही तुमच्या सगळ्या लेखनात ते जाणवतं. आणि तेही मला वाटतं मराठीच्या याने हे निलिमाताईंच्या लेखनाचं आत्ताच वैशिष्ट्य सांगतो. जसं नॉन फिक्शन मध्ये पंचतारांकित दुनिया हा काळाच्या आधी आलेलं पुस्तक आहे, तसे हे सगळे विषय देखील बऱ्यापैकी आधी आलेत, पटकन बाहेर आले नव्हते त्यावेळेला. म्हणजे अर्थक्षेत्रातल्या कथा शरदचंद्र चिरमुले वगैरे ती आहे एक परंपरा, पण तुम्ही ज्या पद्धतीच्या ज्या बाजांनी लिहिल्या त्या पटकन मला दिसत नाही, त्या काळात तरी दिसत नाही, आता येतात. आताच्या काळात ते स्वाभाविक. मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी दीपावलीमध्ये, मला आता या क्षणी त्याचं नाव नाही आठवते, पण एका HR चीफ बाईची कथा लिहिली होती. आणि माझी प्रमोदिनी वडके कवळे ही जी लेखिका मैत्रीण आहे, तिने फिलिप्स मध्ये HR मध्ये काम केलंय 30 वर्ष. तिने ती कथा वाचून म्हटली अगो मला का नाही सुचली ही कथा. तर असं आहे की मोठी दाद आहे, खुली दाद आहे खरं तर. तर असं आहे की का या कथा सुचतात किंवा असं सांगता येत नाही, पण एकदा ती सुचली कथा की मग मात्र त्याच्यावरती पूर्ण अभ्यास, कधी कधी 1-1, 2-2, 3-3 वर्ष जातात. की आत्ताच या दिवाळीत मी जी कथा लिहिली आहे ती अशीच एका कॉर्पोरेट क्षेत्रातल्या अक्षरच्या दिवाळी अंकामध्ये ती येईल, चोरी या विषयावरची आहे. तर ही कथा मला अनेक वर्षापूर्वी सुचली होती, पण ती प्रत्यक्ष त्याचा अभ्यास पूर्ण होऊन ती लिहायला मध्ये काही वर्ष गेली. आणि मला नेहमीच माझं जे म्हणजे मी अशा ज्या बायकांबद्दल आक्षेप घेतला जातो की ह्यांच्या कथांना काय तो फोडणीचा वास येतो किंवा हिंग मोहरीचा वास येतो, तर मला खूप अभिमान वाटतो की माझ्या कुठल्याच कथांना हिंग मोहरीचा, म्हणजे मला असं नाही की मी स्त्रीवादी आहे किंवा मी रोज माझ्या सर्व जे काही छंद आहेत सगळे अगदी बायकी छंद आहेत. मला भरतकाम आवडतं, मला स्वयंपाक करायला आवडतो, मला सगळं अशा सगळ्या टिपिकल ज्याला बायकी म्हणतो ते माझे आवडी असून सुद्धा माझ्या लेखनामध्ये बायकी टच नाहीये, याचा मला खूप अभिमान वाटतो. तुम्हाला असं वाटतं का की कादंबरीला जास्त आयुष्य असतं कथेपेक्षा, कथासंग्रहापेक्षा? एकाच झाडाच्या 2 वेगळ्या स्वरूपाच्या फांद्या आहेत त्या, कथा, दीर्घकथा, कादंबरी हा, आणि तुम्ही दोन्ही लिहिलाय. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुम्हाला फॉर्म कुठला आवडतो? प्रत्येकाची आपली आपली बलस्थान आहेत की कादंबरीला अभ्यास लागतो, ठाण मांडून बसावं लागतं, पण त्याच्या बरोबरच जो आटीव गोळीबंदपणा असतो तो कथेला जास्ती असतो. म्हणजे त्याच्यासाठी कथा लिहिताना तुम्हाला अभ्यास तर सगळा लागतो, पण तो नेमक्या म्हणजे कुणी आता आपल्याला सांगत नाही की शब्द मर्यादा 2500 शब्द 3000 शब्द असं सांगत नाही कोणी, पण तरी सुद्धा एक जो आटीवपणा जो असतो की सगळ्याचा परिपाक तुम्हाला त्या कथेमध्ये मांडायचा असतो, त्या दृष्टीने. आणि ही जरा मोकळी ढाकळी शैली आहे. कुठली कादंबरी ही तुम्हाला पुष्कळ त्याच्यामध्ये इकडे तिकडे रमत गमत जायला, मुक्कामाला तिथेच पोचायचंय, पण इकडे रमत गमत जाता येतं आणि तिथे तुम्हाला खूप थोडक्या वेळेमध्ये तो प्रवास पूर्ण करायचा असतो. तर दोन्हीची बलस्थानं वेगळी आहेत. पण सध्या मला असं वाटतं की माझा भर सध्या कथांकडे, माहित नाही, मला एक खूप अवघड म्हणजे विषयावरची कादंबरी काही वर्ष डोक्यात आहे, पण ती होत नाहीये माझ्याच्यानी. काय आहे म्हणजे आम्हाला लगेच बुकब्रो मध्ये सांगून टाका की काय आहे. जर्मनी मधल्या जे पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी हा जो काही म्हणजे तो काळ 89 भिंत पडायच्या आधीचा काळ, तर तेव्हा पूर्व जर्मनीतल्या लोक जेव्हा विलिनीकरण झालं तेव्हा त्यांना जे सोसावं लागलं किंवा जे स्वतःमध्ये बदल करावे लागले, शिकावं लागलं, स्वतःला प्रोजेक्ट करावं लागलं, हे कम्युनिस्ट राजवटीमध्ये होत नव्हतं. एखादा प्लंबरला सरकारच द्यायचो की तुला इथे इथे काम आहे, आता तुला सांगावं लागतं की मी प्लंबर आहे, मला काम द्या. बाजारपेठ खुली आहे, पण तुला ही प्रूफ करावं लागतं. आणि हे शेवटी जागतिकीकरणाचा परिणाम हा फक्त जर्मनी पुरता नसून हा आपल्याकडे पर्यंत आहेच. हा फार छान विषय आहे, पण त्यासाठी जर्मनीत जावं लागेल, तो अभ्यास लागेल तेवढं. आणि अर्थकारण हा एक मला खूप महत्वाची गोष्ट वाटते की गाथ सारखी कादंबरी जेव्हा मी लिहिते तेव्हा असे आपल्याकडे, म्हणजे माझी अपेक्षा आहे किंवा असं मला म्हणायचं नाहीये, पण जो खर्च मी करते तो
तो खर्च मी कुठून करायचा. आणि गात सारख्या कादंबरीला निजखूणसाठी मी अन्नमलाईच्या पर्वतरांगांमध्ये गेले होते, किंवा हे ठीक आहे मी करू शकते, पण मी जर्मनीत जायचं, मी महिनाभर राहायचं, तर मला त्याच्यासाठी पुष्कळ आर्थिक मानसिक तयारी करायला पाहिजे. मराठीतलं तरी एकंदर लेखन विश्व, प्रकाशन विश्व हे या स्वरूपाचं नाहीये. म्हणजे इंग्रजीमध्ये याला फंड्स एक्सटर्नली देखील मिळतात, याला पब्लिशर फंड्स देखील असतात आणि लेखकांना ते देतात, पण असं मराठीत म्हणजे नव्या लेखकांना तर जाऊच दे, पण जे निलिमाताईंसारखे इतकी वर्ष सातत्याने लिहितात त्यांना पटकन मिळेल असं नाही. अपवाद आहेत, पण ते अपवाद म्हणजे ते नियमाला प्रूफ करण्या इतपतच, आणि म्हणून ते केवळ लांबली आहे. पण तुम्ही जरूर लिहा, कारण जी बर्लिनमध्ये भिंत पडली ती तुम्ही आता त्याचा धागा छान गेलात की ती भिंत केवळ बर्लिनमध्ये पडली नाही, ती अख्खं जगातल्याच धारणांवर एक मोठी जी भिंत होती अदृश्य, आणि जागतिकीकरण म्हणजे ती भिंत पडणं होतं खरं तर सगळे जे होते. त्यामुळे हा फार मस्त धागा आहे. निजखूण वर आता तुम्ही ओघाओघात आलात म्हणून त्यावर एक विचारतो. पर्यावरण हा आत्ताच्या काळातला जगभराचा फार मोठा काय म्हणूया त्याला, म्हणजे गंभीर आणि सातत्याने चर्चेला जाणारा विषय, आणि त्यात पुन्हा वनव्यवस्थापन आणि त्याचं एक सगळं जे राजकारण समाजकारण हे देखील त्याचं उलट आणि सुलट सगळ्या बाजू आपण ऐकतो. मला वाटतं सामान्य म्हणजे चांगल्या अर्थाने कॉमन व्ह्युअर्स या अर्थाने कुठल्याही सामाजिक आर्थिक अशा सगळ्या स्तरातल्या प्रेक्षकांना कांतारा चित्रपटामुळे मला असं वाटतं की हे जग नीट दिसलं आता, कारण तो हिट झाला आणि तो हिंदीत डबून आला आणि सगळ्या देशांनी पाहिलं की अरे असं दक्षिणेचं एक अरण्य आहे, तिथे अशा काहीतरी भूतकुलासारख्या परंपरा आहेत. तर निजखूण मध्ये म्हणजे निजखूण आणि कांताराचं काही नाही हा कनेक्शन, आधीच सांगतो. निजखूण ही म्हणजे मला वाटतं तुम्हीच सांगावी, पण ती तुम्हाला का, कारण इतकं वेगळं आहे ते, इतकं प्रॅग्मॅटिक विषय तुम्ही घेतला, त्याच्याविषयी सांगा. ते खूप अशी आरामात लिहिली गेली. माझी मुलगी गेली होती एका ट्रेनिंगसाठी तिथे, म्हणजे वाईल्ड लाईफ काहीतरी, तिने 1-2 महिने गेल्या होत्या त्या अन्नमलाईच्या एका रेंजमध्ये गेली होती, आणि तिथे फक्त एक नवरा बायको आणि त्यांनी बांधलेल्या 3 खोल्या, आणि तिथे ही एकटी आणि ते दोघं एवढेच राहत होते, आणि ती 2 महिने तिथे राहिली. आणि तिचं आता ट्रेनिंग पुष्कळ काही वेगळं होतं. मी तिला सोडायला फक्त 2 दिवस गेले आणि मी परत आले. म्हणजे मी सोडायला जायची काही गरज नव्हती. ती स्मार्ट इनफ आहे, आणि आम्ही सुद्धा तिला एकटीला सोडण्यासाठी काहीही म्हणजे आमच्या मनात असं काही नव्हतं. पण मला असं वाटलं की चला त्यानिमित्ताने आपणही न पाहिलेली एक जागा बघून तरी येऊया. आणि ते बघताना जे मला सगळं जाणवलं, म्हणजे त्यात अक्षरशः 2 दिवस होते मी, 48 तास तिथे होते, पण ते जे सगळं वातावरण मी पाहिलं, त्यानंतर माझ्या मुलीचा प्रोजेक्ट रिपोर्ट वाचला जो अगम्य इंग्रजीमध्ये होता, आणि त्याच्यासाठी तोपर्यंत मी जोपर्यंत हे लिहायला लागले तोपर्यंत ती जर्मनीत उच्च शिक्षण घ्यायला गेलेली होती. त्यामुळे मी तिला, आणि तेव्हा असे आत्तासारखे व्हॉट्सअप नव्हते, त्यामुळे मला बाहेर 100 रुपये देऊन ते लक्ष देऊन मला त्यातला अर्थ विचारावा लागत होता. आणि मला तेव्हा गुडघ्याला प्रॉब्लेम आला होता, मला 1 महिनाभर पाय असा करून बसायचं होतं, आणि म्हणून मला तो विषय सुचला की जो माझ्या डोक्यात होता बरेच. म्हणजे ही गुडघ्याची इष्टापत्ती झाली, त्यामुळे मी सलग ते म्हणजे मी आधी जी माहिती घेत होते तिच्याकडनं त्याचा फायदा मला तिथे झाला. पण तरीही मी मिलिंद वाटवे सरांकडनं ते सगळं तपासून घेतलं, आणि त्याची एक खूप गंमत म्हणजे ती मी जेव्हा लिहिली आणि दीपावलीकडे पाठवून दिली, आणि त्यानंतर मी जर्मनीत मुलीकडे गेले, तर त्यांनी मुकुंद टाकसाळांना फोन केला की काय रे म्हणे, हे सगळं बरोबर असतील ना तपशील, आणि दुसरं म्हणजे हिची म्हणजे पहिला प्रश्न होता की हिचे कोणी अशोक कोठावळे यांचा, की म्हणे हिचं कोणी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये होतं का वडील नवरा वगैरे, तर मुकुंदने सांगितलं की नाही कोणीच नव्हतं. नाही म्हणे अशी अशी कादंबरी त्यांनी दिली आहे आमच्याकडे, आणि मग ते तपशील बरोबर असतील ना. तर मुकुंदनी मला माझ्याबद्दल सांगितलं होतं की ती कुठल्याही गोष्टींवरनं उचलून घेणार नाही आणि तपासल्याशिवाय तुझ्याकडे पाठवणार नाही, याबद्दल निश्चिंत राहा. तर ह्या निमित्ताने मी मुकुंद टाकसाळे यांच्या ह्या उत्तराबद्दल त्यांना एक थँक्यू म्हणते की हा खूप मोठा विश्वास. पण हा प्रश्न का पडला असेल हे मी बुकब्रोच्या वाचकांना आता सांगणार आहे. मुळात की का प्रश्न पडला की तुमचे कोणी वडील असतील का, तर जे तपशिलांचं जे एक महत्व असतं कुठल्याही फिक्शनमध्येही, तर एक साधं वाचून दाखवतो या निजखूण मधलाच एक भाग. कपडे खाणं पिणं साधं, जंगलात रोपवाटिकेत काम करायला ढगळ ट्रॅक पॅन्ट सोयीच्या, गडद रंगाच्या ट्रॅक पॅन्ट
आणि जंगलात मिसळून जाणाऱ्या हिरवट ब्राऊन रंगाचे टी शर्ट, त्यावर भरपूर खिसे असलेले जॅकेट, हाच दोघांचाही वेश. का नाही वाटणार यांचे वडील होते फॉरेस्ट ऑफिसमध्ये? कारण त्यांनी इतकं साधं एक जो वेश घातलाय, जो ड्रेस घातलाय जंगलात, त्याचे एक अचूक की भरपूर खिसे होते, ब्राऊन रंगाचं होतं, कॅमोफ्लाची गरज असते तिथल्या याची. आणि त्याचं जे अर्थकारणाचाही लगेच जागा आहे की मुख्य खर्च असे तो कामगारांच्या पगाराचा. पक्ष्यांसाठी नेट्स लावायला, काढायला, रिंगिंग करायला, माती भरायला, रोप लावायला, रोप जमिनीत लावायला मजूर हवेतच. जंगलात फिरताना वाट्याड्या म्हणून स्थानिक मुलं हवीत, त्यांना द्यायला रोख पैसा हवा. म्हणून प्रत्येक खर्चाचा काटेकोर हिशोब करून पुढच्या 2-3 वर्षात काम किती वाढेल, त्याच्यासाठी काय गरज असेल, साधनं घ्यावी लागतील, डिफेन्ससाठी प्रवास करायचा असेल, असा बारीक सारीक विचार करून फंडिंगचे अर्ज करावे लागतात. का नाही पडणार प्रश्न? तुम्ही मला सांगा. अतिशय छान अभ्यासपूर्वक असं सिद्ध केलेलं हे जसं फिक्शनल रायटिंग आहे तसं नॉन फिक्शनवर आपण पटकन पहिल्या ह्याच्यात बोललो होतो पंचतारांकितवर. पण मला आता त्यांना इथे अजूनही आहेत, पटकन आधी तुम्हाला दाखवतो ती पुस्तकं. इथे एक कानडीनं पकडली चोरी म्हणून खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे. हे एक अगदी थोडक्यात सांगता काय आहे? म्हणजे याचं इथे लघु लघु नडी यश दे वगैरे असं कन्नड सगळ्या भाषेतले आम्हाला दिसतात. माझे बाबा आहेत धारवाडचे आणि ते खूप छान गोष्ट म्हणजे आमचं जे माळमड्डीला घर होतं माझ्या आजोबांचं, तर त्याच्या बाहेर 3 खोल्या होत्या, तिथे जीए राहायचे सुरुवातीच्या काळात. तर माझी आत्या आणि ते एका कॉलेजमध्ये शिकवायचे सुद्धा. तर त्यामुळे धारवाडशी कनेक्शन आणि आमच्याकडे सगळे जमले की कायम कानडी बोलायचं. बरोबर. मला येत नाही कारण माझी आई कर्नाटकातली नाही, पण हे कानडी कुठेतरी होतं. आणि जेव्हा मला एक कुणीतरी विचारलं, व्यास मला वाटतं पब्लिकेशन, त्यांनी विचारलं की एक लहान मुलांसाठी एक छोटंसं पुस्तक लिहून देता का? तर मी त्याच्यामध्ये मला मुख्य सांगायचं हे होतं, कुमारवयीन मुलांसाठी पुस्तक आहे की सगळे आई बाप फक्त मॅथ सायन्स याच्यावरतीच असतं. तर भाषा आपल्याला कशी आयुष्यात उपयोगी पडू शकते. तर मला कानडी येत नसल्यामुळे मला जे उत्सुकता होती ती मी ह्याच्यामध्ये केली की कानडीमुळे तो मुलगा एक चोरी पकडून देतो. किती वेगळं आहे. आणि असंच इतकं वेगवेगळं इथे मला हे जे रंगभूषाकार आहेत विक्रम गायकवाड, त्यांच्यावरचं एक अख्खं पुस्तक आहे, ती सिरीज आहे तुमचे आमचे सुपर हिरो त्याच्यातले. आणि स्वतःविषयी हे तर तुमचं मोठं पुस्तक मुलाखतींचं आहे. पण मला आता पुन्हा एकदा तुम्हाला विचारावंसं वाटतंय, जे मला फार महत्वाचं वाटलं ते म्हणजे आम्ही मायदेशी मुलं परदेशी हे जे पुस्तक आहे. तर हे तर मला वाटतं पुणे, मुंबई, नागपूर सगळ्याच मोठ्या महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये, खरं कोल्हापूरपासून सगळ्या आजकाल शहरांमध्ये अनेक घरांमधली मुलं ही परदेशात गेली, शिकायला गेली, तिथे स्थिरावली, राहिली. कधी पालक तिकडे गेले पण एकूण बघून पुन्हा आले ते, आणि त्यांना तिथे जास्त एकटे पण वाटलं, इथे एक सपोर्ट सिस्टीम बरी वाटली. आणि त्यामुळे आम्ही मायदेशी म्हणजे ते पालक म्हणतात आम्ही मायदेशी मुलं परदेशी असं हे पुस्तक निलिमा त्यांनी लिहिलंय. त्याच्याविषयी आपण आता जाणून घेऊया. आम्ही मायदेशी मुलं परदेशी याचं पहिलं नाव होतं दूरदेशी, हे दुसरी आवृत्तीचं नाव चुकून बदललं गेलं. तर आम्ही मायदेशी मुले दूरदेशी हे इतका छान अनुभव आहे माझ्यासाठी की मी बंगलोरला गेलेली असताना एक आजी आजोबाकडे माझी राहायची सोय केली होती. माझ्या कार्यक्रमासाठी मी गेले होते आणि तर मला ते घर आवडलं. तर त्या आजी म्हणाल्या करून सोडा की हो हिच्या नावे घर. तर मी म्हटलं अहो असं काय म्हणजे? तर कळलं की त्यांची 3ही मुलं परदेशी असतात आणि मोठा बंगला आणि सुंदर सुंदर सगळीकडे फोटो लावलेले मुलांचे, पण मुलं काही इथे येणार नाहीत. आणि त्यांनी असं दोघांनी ठरवलं होतं की आपलं काही दोघांपैकी एकाचं बरं वाईट झालं तर आपण वृद्धाश्रमात जायचं आणि मग घर काय मग करून सोडा निलिमाच्या नावे, असं त्या जरी विनोदानी बोलल्या तरी तो विषय माझ्या डोक्यामध्ये होता. आणि योगायोगाने मला लगेचच त्या विषयावरती म्हणजे जागतिकीकरणा संदर्भात काही लेखकांना जर काम करायचं असेल तर एक स्कॉलरशिप होती, ती मला मिळाली ठाणेदार फाउंडेशनची. आणि त्यामुळे मी भारतभर अशी ज्यांची मुलं परदेशी आहेत अशा पालकांना 250 पालकांना मी प्रत्यक्ष भेटले. महाराष्ट्रातली 15 ठिकाणी मी गावात गेले, लहान गावात गेले. इचलकरंजी, तू मगाशी म्हणालास की पुण्या मुंबईत इतके असतील, पण इचलकरंजीत मी 2010 साली 90 पालक मला माहिती झाले की ज्यांची मुलं परदेशी आहेत. तर अशा म्हणजे इचलकरंजी पासून कलकत्त्यापर्यंत मी लहान शहरं मध्यम शहरं अशा पालकांना भेटले. आणि सुरुवातीला मला असा अनुभव आला की सुरुवातीला सगळेजण आमचा मुलगा कसा नासात काम करतो किंवा
काय फेसबुकमध्ये काम करतो किंवा असं त्याचं जे काही करिअरच्या दृष्टीने त्याला जे काही खूप मिळतंय आणि भारतामध्ये कमी असणाऱ्या संधी किंवा आरक्षणासारखा विषय की काय ब्राह्मण आहे त्याला थोडी इथे नोकरी मिळणार आहे, अशा विविध कारणांनी मुलं तिकडे असण्याबद्दल आनंद असा ह्या बहुसंख्य पालकांनी व्यक्त केला. आणि मग जेव्हा आपण हे सुरुवातीचं झालं की ज्याला आपण म्हणतो की सुपरफिशियल वरवरच्या गप्पा झाल्या, त्यानंतर जेव्हा आपण त्यांच्या कोअरकडे जायला लागतो, जेव्हा प्रश्न 1 to 1 होतात किंवा अधिक नेमकेपणाने मी प्रश्न विचारते, तेव्हा अनेक घटना लोकांनी सांगितल्या की मुलाची नोकरी केली आहे पण आम्हाला कळलंच नाही. कारण मुलाला वाटतं की काय सांगून उपयोग आहे, तुम्ही काय आम्हाला ना मदत करू शकणार, मग तुमच्या डोक्याला कशाला त्रास, किंवा कुणाचं अजून काही घटस्फोट झाला, बायको निघून गेली तरी इथे पत्ताच नाही लागलेला आणि पुढच्या वर्षी येताना ती बायको कुठून तरी येते, हा कुठून तरी येतो आणि ते 8 दिवस आरामात इथे असं नवरा बायको सारखे राहतात. तर ह्या घटना खूप जेव्हा आईवडिलांना कळतात तेव्हा त्यांना खूप त्रास होतो की अरे आपलं आणि आपल्या मुलाचं आपण रोज भेटतो, म्हणजे रोज बोलतो, सगळ्या बारीक सारीक आज आमटी कशी केली, गुलाबजाम केले, गणपतीला गणपती बसवला हे सांगतो, पण जे मानसिक जो कनेक्ट असतो तो कुठेतरी लांब होतो अंतरामुळे. अशी बहुतेकांचा एक सल होता. आता कोणी म्हणालं की तुमचं इथे तुमच्या मुलं इथे असतात ते तरी तुमचं मनातलं बोलतात का? असेल, इथली पण मुलं मनातलं नसतील बोलत, पण आपण बघतो इथल्या मुलांना आपण घरात काय आहे हे आपल्याला दिसतं ना, तेव्हा नोकरी गेली का हे आपल्या मनामध्ये स्वाभाविकपणे येऊ शकतं. असं करता करता एका बाईंनी मला सांगितलं की तिचा नवरा गेला बदलापूरला आणि 2 मुलं असून दोघंही आली नाहीत. एकाने सांगितलं माझा विजाचा म्हणजे काहीतरी चालू आहे, सिटीझन ग्रीन कार्डचं प्रोसेस चालू आहे, आणि दुसऱ्या मुलाने अजून काहीतरी सांगितलं, नोकरी जायची भीती. तर ती बाई एकदम मुलांपासून तुटली. त्यानंतर मी एक कथा पण लिहिली निशांत नावाची, त्या म्हणजे ते सगळा तो धागा माझ्या मनात राहिला होता. त्या बाईने ऍक्सेप्ट केलंय आणि ती समजूतदार झाली की बरोबर आहे, माझं आयुष्य हे माझं आहे, नवरा माझा गेलाय, त्यांना बाप जाऊन खड्डा नसेल पडला तर मीही माझा नवरा गेल्याचा जो खड्डा आहे तो मुलांपासून दूरच ठेवायला पाहिजे. माय लेक म्हणून आमचं गप्पा किंवा भेटीगाठी चांगल्या आहेत, आनंदात आहेत, पण माझं आतलंय हे माझं आतलंय. ह्याबरोबर दुसरा एक जो अनुभव होता तो तर जास्ती काय म्हणूयात आपण विषण्ण करणारा होता की एक अशीच म्हातारी होती, तिची मुलगी परदेशी, जी मुलगी सुद्धा आता साठी उलटलेली आहे, आणि जेव्हा तिला कळतं की आई गेली, ती येते सगळ्या शेवटच्या फॉर्मॅलिटीज करायला आणि त्यानंतर एक तिची जुनी मोलकरी देऊन तिला सांगते की इथे तुम्ही जी तिला दिवसभराला जी नर्स म्हणजे काय म्हणतो आपण दिवसभर केअरिंग ज्या मावशी असतात त्या ज्या 24 तासाच्या मावशी ठेवल्या होत्यात ना, त्यांच्यामुळे तुमची आई गेली. काय केलं तर तुम्ही जो दर महिन्याला किराणा भरायला जे पैसे तुमचा भातचा येऊन देऊन जायचा त्याच्यात किराणा ती भरायची, पण तो तिच्या घरासाठी भरायची, आणि इथे तुमच्या आईला ती फक्त शेवया उकडून घालायची का तर गीळ म्हातारे, आणि त्या पटकन तिला खाता यायच्या, म्हणजे फार काही कष्ट पडायचे नाहीत त्या भरवायला म्हणून, आणि पोषण मिळालं नाही किंवा त्या बाईची जगण्याची इच्छा संपली आणि ती बाई गेली. तर हा जो अनुभव आहे हा एखादा असेल मला माहित नाही, पण तो नेमका मला त्या बाईंना भेटायला मिळालं. असे अनेक अनुभव असतील, काही लोकांनी सांगितलेले, काही न सांगितलेले, पण ह्या पुस्तकाने मला असं वाटलं की मला खूप समृद्ध केलंय. इतका मोठा अनुभव मला या काही महिन्यांमध्ये 250 पालकांना भेटून आणि तितक्याच पालकांशी मेल फोनवर बोलून मिळाला. अतिशय विलक्षण आणि वेगळं हे पुस्तक असणार, जरूर तुम्ही वाचा. आत्ता तर जो निलिमाताईंनी अनुभव सांगितला मला फार वाईटही वाटलं तो सगळं ऐकताना, आणि मला असं वाटलं की मुलं परदेशी असोत, देशी असोत, स्वगृही असोत, दुसऱ्या गावात असोत, तरी अंतिमतः प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अटळ एकटेपण आणि शेवटी मृत्यू या दोन गोष्टी असतात. तुमच्या लेखनात, सगळ्या लेखनात मृत्यू हा एक फार महत्वाचा मला धागा मला आढळला. तो असा खूप स्ट्रॉंगली येईल असं नाही, पण तो आहे, आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बघितलेत असंही मला वाटतं. म्हणजे एका नजरेतनं तुम्ही बघितलं नाही.
तर एक मला शेवटी आपल्या या मुलाखतीच्या शेवटी एक तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की इतकी पुस्तकं जेव्हा एखादा लेखक लिहितो तेव्हा त्यांनी जगण्याचा अनेक अंगाने मूलतः विचार केला असतो. तर तुम्ही या सगळ्या तुमच्या विचाराच्या शेवटी आता मृत्यूकडे आणि जगण्याकडे काय बघता? तुम्हाला काय सत्य जाणवतं? तेंडुलकर म्हणाले सत्य नसतंच, पण निलिमा बोरवणकरांचं सत्य काय त्यांना आकळलेलं या संदर्भात? परत एकदा तेंडुलकर ते म्हणायचे आधी जगणं मग लिहिणं. तसं मला ते इतकं पटलेलं आहे की पूर्वी अशी म्हणजे पत्र आली की दिवाळी अंकाला कथा लिहा की मला असं टेन्शन यायचं. तर आता मला लक्षात आलंय की आता मी कुणाचंही पत्र आलं तरी मी हो म्हणत नाही. आता मी असं ठरवलंय की वर्षभर जेव्हा मला कथा सुचते ती कथा सुचली आणि माझ्या जर काही तयार असतील कथा तर त्या मला वाटतं तर मी पाठवते. हा कारण आता आपण कुणीतरी सांगतं म्हणून लिहायचं नाही तर मला वाटतं म्हणून लिहायचं. कारण शेवटी काय आहे मराठी लेखनाचा सगळाच आपण जो म्हणतो की आवाका लहानच आहे. त्याच्यातनं ना पैसे मिळतात ना तेवढी प्रसिद्धी मिळते ना पारितोषिकं मिळून काय म्हणजे मिळाली आहेत मला पुष्कळ राज्य पारितोषिकापासून मिळाली आहेत. मला त्याचं महत्व सुद्धा पुष्कळ आहे. पण त्यासाठी मी काही अटापिटा करावा एवढं मला काही त्यातून लौकिक अर्थाने काही मिळत नाही. मग मी का लिहितेय तरीही 25वे वर्ष मी का लिहितेय तर त्यातून मला अतीव समाधान मिळतं. आणि दुसरं असं की जे माझ्या मनातली खदखद असते अपमान असतो सन असतो आनंद असतो अनेकदा माझे आनंद कोणीही वाटून घेऊ शकत नाही कारण तो फक्त माझ्या नजरेतला असतो. तो मला लेखनातून माझ्या व्यक्तिरेखातून असा उधळून टाकतो. तर तो मला उधळून मी जी काही शांत होते मी मोकळी होते त्यासाठी मी लिहिते. आणि जगण्याच्या आता 25 वर्ष लिहित असताना मुळात माझं लेखन उशिरा सुरू झालेलं असल्यामुळे आता मी 60 ओलांडलेली आहे आणि स्वाभाविकपणेच एकटेपणा मृत्यू हा विचार कुठे ना कुठे मनामध्ये हा रुंजतच असतो. माझा मुळातला स्वभाव सकारात्मक आहे. मी अतिशय आनंदी आहे. म्हणजे मी प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी आहे. मला विचार करायला खूप आवडतो. आणि एकदा एका लेखिकेने मला तिच्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं की मी ना लहानपणापासून कधी विणणं टिपणं असं काही केलंच नाही. माझे वडील म्हणायचे की या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नको. माझं उलट आहे. मी जेव्हा खूप विचार करत असते तेव्हा म्हणजे मी काहीतरी मनात घोळत असतो चिंतन करतो. पण चिंतन हा खूप मोठा शब्द आहे पण चालू असतं आपल्या पातळीवर. आणि त्यासाठी हातामध्ये एखादं भरतकाम विणकाम असणं म्हणजे डोळे तर त्याच्यावर आहेत पण माझं मन वेगळ्या ठिकाणी आहे. आणि हा मला एक अवकाश माझ्या या छंदांमधून मला मिळतो. आणि त्यामुळे आपोआपच मृत्यूच्या पेक्षा मृत्यू काय तुम्हाला सोडवणार आहे. प्रश्न आहे तो आपल्या जीवलग जेव्हा सोडून जातात आणि एकटेपणा येतो त्यातून मार्ग शोधण्याचा. आणि तो मार्ग शोधण्याचे प्रत्येकाचे प्रयत्न वेगळे असतात. कोणी मी आनंदात आहे असं दाखवून तो मार्ग शोधत असतो तर कोणी दुःखामध्येच सगळं आयुष्य व्यतीत करत असतो. तर त्यामुळे मृत्यू हा आता मला असा जवळ दृष्टिक्षेपात आहे असं तो माझा नाहीये. पण मी जर मागे राहिले आणि मृत्यूने जे दर्शन मला जर असं काही दाखवलं तर तो एकटेपणा मी कसा पुढे जाणार आहे त्या एकटेपणातून ह्याचं माझं जे काही चिंतन आहे ते नकळतपणे आजकाल बरेच जण म्हणायला लागलेत की तुझ्या लेखनामध्ये ते दिसतंय. आणि मला वाटतं की एक अख्खं कदाचित 25 वर्षाची तुमची एक इनिंग झाली लेखनाची आणि आता ही जी दुसरी इनिंग आपण असं म्हणूया की खरं चालू होऊ दे आणि ज्याच्यात ही सगळी जाणीव नकळत येतच जाणार आहे. आणि कुठलाही लेखक वयाने वाढल्यावर त्याचे अनुभव विश्व इतकंच मोठं झालेलं असतं समज असते. आणि जो लेखक वयाने जरी 60च्या पुढे असला तरी दिसायला तसं अजिबात वाटत नाही आणि मनाने उत्साहाने विशित असतो. त्याची लेखनाची दुसरी इनिंग चालू होणार असते तशी तुमची आता होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आत्ता शुभेच्छा देतो माझ्यातर्फे बुकप्रोतर्फे. बुकप्रोच्या सगळ्या चाहत्यांना जरूर सांगतो की वेगवेगळी ही पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकाशनाची आहेत काही काहींचे उल्लेख मध्ये आले पण जरूर तुम्ही सर्च करा आणि निलिमाताईंची पुस्तकं घ्या वाचा प्रतिक्रिया मला कळवा त्यांना कळवा. आपला हा जर
बुक ब्रोचा तुम्हाला भाग आवडला असेल तर जरूर शेअर करा, मोकळेपणाने नेहमी देतात तशी दाद द्या. आणि अशूज ट्यून्स हा आपला चॅनल आहे माझा आणि त्याच्यावर आपण बुक ब्रोचे सगळे भाग टाकतो, तर ते सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्या ते 4000 सबस्क्रायबर आहेत, पण अजूनही व्ह्युअर्स आपले खूप आहेत, पण ते अजून सबस्क्राईबचं बटन दाबत नाहीत. तर तुम्ही सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला असे सगळे चांगले भागही बघता येतील. खूप छान वाटलं आज तुमच्याशी, तुमच्या पुस्तकांवर तुमच्या घरी गप्पा मारताना. एक वेगळं मला असं वाटतं की नेहमी जे एक लेखिकेचं पुन्हा एक स्वतःचं संचित असतं ते तर तुमच्या लेखनात आहेच, पण त्या लेखिका ही फक्त स्त्री आहे या जाणीवेच्या पलीकडे जाऊन माणूस पण जे मुळात असतं ते तुमच्या संपूर्ण, मला फिक्शन आणि नॉन फिक्शन सगळीकडे आढळतं. एक कंपॅशन त्याच्यात मोठी आढळते, ऑब्जेक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आणि व्यवहाराचं भान देखील आहे जे अनेक लेखकांना नसतं. त्यामुळे असं वैशिष्ट्यपूर्ण लेखन केल्याबद्दल एक वाचक म्हणून आधी आभार मानतो आणि आज बुक ब्रोमध्ये सामील होऊयात याबद्दल विशेष विशेष धन्यवाद मानतो. धन्यवाद. म्हणजे मी परत एकदा अवाक झाले, तू इतक्या बारकाईने, म्हणजे मी तुझे बुक ब्रो बघतच असते आणि त्या प्रत्येकाला तू इतक्या बारकाईने प्रश्न विचारत असतोस. तर तुझ्या या सगळ्या बिझी दैनंदिनीतून तू हा असा इतका वेळ कसा काढतोस आणि ते कसं मुरवून घेतोस याबद्दल मला खूप कुतूहल आहे आणि मोठी असल्यामुळे कौतुक आहे. तर तुला पण खूप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद.